त्यांनी येथे मात्र कमबॅक केलं. दुर्वा वॉरियर रांजणखार या संघाला येथे मात्र त्यांनी पराभूत केलंय आणि हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. करो या मरो या स्थितीमधला हा सामना असेल. प्रथम गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर बांधवांना मानवंदना देऊन जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 मध्ये मी सौरपुरे नवगाव मनपूर्वक स्वागत करतोय. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट पिंट्या. पहिल्या चेंडूवरती लाईन बॉलने इथे सुरुवात केली आहे. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज रोहितचा. मागील सामन्यामध्ये 20 धावांची रोहितने येथे खेळी साकारली होती. तोच रोहित सलामी म्हणून आलाय तर त्याच्या जोडीला आलेला आहे फलंदाज मनोज. मनोज आणि रोहितची जोडी या चेंडूवरती कट केलाय. डीप पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूने येथे मात्र दिलाय दगा. चेंडूचा अंदाज व्यवस्थितरित्या घेता आलेला नाहीये. चेंडू फरार. चौकार. मास्टर सिद्धू गुराव नक्कीच मैदानावरती काय इन्सिडेंट घडला ना की त्यांची अदाकारी नक्कीच पाहण्यासारखी असते. व्हेरी वेल डन सिद्धू गुराव. पुढील चेंडू आणखीन एक जबरदस्त फटका. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. मॅग्निफिसंट चौकार. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. मला चान्स मिळतो तो चान्स घेणं गरजेचं आहे. अखूट टप्प्याचा चेंडू कानात जवळून अगदी नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतोय कानाजवळ मच्छर आल्यानंतर मच्छरच्या पंखांचा आवाज येतो. मित्रांनो मच्छर ओरडत नाहीये परंतु मच्छर इतकं फास्ट पंख फिरवतो ना त्या पंखांचा आवाज आपल्या कानाजवळ येतो. तशा पद्धतीने इथे नक्कीच कानाजवळून चेंडू गेलाय सुईकने असा आणि इथे मात्र चेंडू डॉट येतोय. कमबॅक केलाय. सन्माननीय विशालजी ओरा यांना विनंती करतोय व्यासपीठावरती यायचा आहे. विशालजी ओरा आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. इथे मात्र जबरदस्त डिलिव्हरी. अशा प्रकारचा चेंडू जर पडला ना तर नक्कीच फलंदाज सुद्धा थोडासा बॅकफुट वरती जातो. बॅकफुट वरती टाकणारा हा चेंडू होता पिंट्याचा. पुढील चेंडू यावेळेला मात्र ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. रूम जरूर होता परंतु फलंदाजाने या चेंडूला सोडून दिलाय. वेलअप करून दिलाय. चेंडू येते मात्र डॉट. सन्माननीय स्पर्धेचे सर्वा ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या नक्कीच आर्थिक प्रयत्नातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते असे स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय अमित दादा नाईक यांचं इथे मात्र आगमन होत आहे. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 सहर्ष स्वागत करतोय. या चेंडूवरती मिसबा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येथे मात्र बिहाइंड द विकेट वन बाउंड सीमारेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या समोर आणली सन्माननीय माननीय श्री अमितदादा नाईक यांचं आगमन इकडे व्यासपीठावरती होतं. हार्दिक स्वागत आहे दादा आणि विनंती करतोय दादांना की आपण आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय मान्यवर या स्पर्धेचे प्रमुख घटक आणि ज्यांच्या खऱ्या अर्थानं एका शब्दाखातर ही स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय अमित दादा नाईक यांची कार्यप्रणाली या विभागामध्ये आपण नेहमी पाहत असतो. क्रिकेट शैक्षणिक सामाजिक या सर्व गोष्टींमध्ये
येथे नक्कीच उल्लेखनीय काम त्यांचं आपण नेहमी पाहत असतो असे सन्माननीय अमित दादा नाईक यांचं इथे आगमन होत आहे. खऱ्या अर्थानं या खारेपाट विभागातील बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी एकत्रित आणलं आणि त्यानंतर आद्य सप्लायर मातृळी टीम आपण काही वर्षापूर्वी पाहिली. कारण ज्या गावामध्ये क्रिकेट सुद्धा खेळलं जात नव्हतं त्यामधला एखाद दुसरा खेळाडू खेळायचा, त्या खेळाडूंना त्यांनी एकत्रित केलं आणि टीम बनवली. आणि त्यानंतर आपण पाहतोय बरेचसे या खारेपाट विभागातील खेळाडू खऱ्या अर्थानं अलिबाग प्रीमियर लीग मधील बऱ्याचशा संघांचे कर्णधार सुद्धा असतात. त्याचं खऱ्या अर्थानं मुख्य श्रेय जातं ते अमित दादा नाईक यांना. बोलतोय सामन्याकडे गोलंदाज पुढील चेंडू घेऊन अनिकेतचा हा चेंडू हार्ड लेनचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू येते मात्र डॉट. पहिल्या षटकामध्ये 12 धावा पिंट्याने खर्च केल्या. अनिकेत गोलंदाजीसाठी आला. अनिकेतने लगातारचे दोन्ही चेंडू येते मात्र डॉट आले. मनोजला इथे मात्र स्ट्राइक रोटेट करणं. 12-10च्या सरासरीने 70-75 धावा जर झाल्या ना तर नक्कीच त्या धावा इथे टफ फाईट स्कोर होऊ शकतो. मनोजने इथे मात्र फटक्यावरती जोर दाखवण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडूला जास्त हवेमध्ये खेळलं. मिड ऑफ क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठलाग केला. तत्पूर्वी येथे फलंदाजाने 2 धावा आरामात पूर्ण केल्या. धावसंख्या 2 ने होईल बदल. धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. 14 रन 14 धावा धावफलकावरती येथे धावसंख्या लागली आहे. राईट आर्म राऊंड विकेटने येथे गोलंदाजी करतोय अनिकेतने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 3 विकेट मिळवल्या होत्या. अनिकेतने गोलंदाजी चांगली केली आहे. यावेळच्या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट फटका शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट येथे मात्र लागली आहे. तिसऱ्या पंचांकडे येथे मात्र निर्णय सोपवण्यात आलेला आहे. रोहित येथे ही धाव त्याने पूर्ण केलेली आहे की नाही हे तिसरे पंच येथे मात्र नक्कीच तपासतील. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला. तिसरे पंच सागर मोरे सर. निर्णय तिसऱ्या पंचांकडे येथे गेलाय. मी विनंती करतोय जय सर, कृपया आपण आलेत तर बरं होईल, कारण शेवटची मॅच आहे. रेड सिग्नल येथे मात्र पेटला. फलंदाज बाद. रोहित येथे मात्र रनआउटचा शिकार होतोय. पहिला हादरा बसलाय श्री सारा एंटरप्राइजेस लोणघर या संघाला. डीजे चांगला इथे गॅदर्ड करून चेंडू या स्टँडला लागला. कारण इथे चांगलं होणं गरजेचं आहे. मॅच मध्ये जेवढं ज्या वेळेला चांगलं होईल त्या वेळेला तुम्हाला चांगलं फळ मिळेल.
गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती, समोर फलंदाज वन डाऊन बॅटर अक्षय. ओके अक्षय इथे मात्र अगदी संयमाने फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा रन आउटची संधी होती, डायरेक्ट हिट बसली असती तर नक्कीच मनोज यांचं सुद्धा येथे काम तमाम झालं असतं. डायरेक्ट हिटची गरज होती. अशा वेळेला डायरेक्ट हिट मारण्यामध्ये आपण जर पाहिलं ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा हातखंड होता. रन्स काय घ्याल तुम्ही? रिकी पॉन्टिंग, अँड्रू सायमन, मायकल बेवन, मायकल क्लार्क अशी बरीचशी मंडळी होती. आणि त्यानंतर आपण भारतीय संघाकडे पाहिलं 2004-05 मध्ये मोहम्मद कैफ, सुरेश रैना, युवराज सिंग. चेंडूवरती मात्र येथे सिंगल धाव मिळते. मनोजने इथे मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू खूप काळ हवेमध्ये, साक्षीत मात्र कोणती चुकी करत नाहीये. झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 2 येथे बाद. मात्र 2 मॅच मध्ये त्यांनी ओपनिंग केली आणि इथे मात्र तिसऱ्या मॅच मध्ये त्याला मिडल ऑर्डर मध्ये इथे पाठवलंय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा 2 गडी बाद असं हे चित्र. ऋषांक दोन्ही मॅच मध्ये ओपनिंगला पाहिलं. जिया मंगेश ठाकूर यांच्याकडून पारितोषिक आलंय. बोल्ड उडवला तर 500 रुपयांचं प्राइस. मंगेश ठाकूर ज्या वेळेला मैदानावर येतात ना त्या वेळेला नक्कीच हाशिवरे गावातील खेळाडूंना त्यांचं पारितोषिक हे फिक्स असतं. राईट अमोर द विकेटने गोलंदाज पिंट्या गोलंदाजी करतोय. अक्षयने खेळलेला फटका स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येथे मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होतो बदल. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 16 धावा 16 रन 16 धावा धावफलकावरती लागली. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्यानंतर आता मात्र राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतील रुशांत. येथे पाहूया मिडल ऑर्डर मध्ये येथे मात्र फलंदाजीसाठी आलाय. 2 डाऊन बॅटिंग साठी आलाय. 4थ्या क्रमांकावरती आलाय. आता मात्र या मिडल ऑर्डर मध्ये येऊन त्याला इथे चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे. चांगला खेळ होणं अपेक्षित असणार आहे. संघाला धावसंख्या 70-80च्या घरांमध्ये पोहोचवणं गरजेचं असणार आहे. एक सामन्यामध्ये टफ फाईट, समोरच्या संघावरती जर दबाव टाकायचा असेल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. कारण येथे हे पिंट्याला सुद्धा चांगलं ठाऊक आहे. पिंट्या आपल्या अलिबाग तालुक्यातील आपण पाहतोय बायकर मॅन. यावेळच्या चेंडूवरती लॉक करण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा हा चेंडू होता. चेंडू येते मात्र डॉट. कारण आपण जर पाहिले अलिबागच्या बाहेर जाऊन त्याने खऱ्या अर्थानं बाईक जिंकलेले आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज पिंट्या सज्ज होतोय. रुशांत समोर गोलंदाजी करत असताना कट काढण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी चेंडू खालच्या बाजूस लागलाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू 1 बाउन्स विसावला गेलाय. चेंडू आणखी एक डॉट. सिंगल धावेने सुरुवात केली या षटकाची. मात्र नंतरचे दोन्ही चेंडू येथे डॉट. मागील आपण जर 9 चेंडूंचा खेळ पाहिला तर 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत 4च धावा आलेल्या आहेत. राईट आर्म राऊंड विकेटने पिंट्याचा पुढील चेंडू. या चेंडूवरती लॉक करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू मात्र अगदी कार्पेटला जात थोडस खराब क्षेत्ररक्षण नाही का धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये गेलंय. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या पोहोचली आहे 18 वरती.
येथे मात्र काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण झालंय, चेंडू मात्र चौकार, लेग बाय चौकार. मॅचचा आनंद व्यासपीठावरती बसून घ्यायचा आहे. नरेंद्र गुरुजी आपल्याला विनंती करतोय व्यासपीठावरती बसून या मॅचचा आनंद घ्यायचा. धन्यवाद. चौकार आलाय, संजीवनी देणारा हा चौकार आला. धावसंख्या 22 वरती पोहोचली. धावा येणं गरजेचं आहे, धावा त्या कशा येऊ देत. सुशांत येथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू येथे मात्र आणखीन एक डॉट आलाय. षटक येथे मात्र पूर्ण झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. त्यानंतर आपण डीजे मास्टर अशू यांना ऐकूया. ओ टू यू डीजे मास्टर. 22 झाल्यात. 22. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 वरती. पिंट्या पहिल्या षटकामध्ये 12 खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये अनिकेतने मात्र 3च धावा खर्च केल्या. अनिकेतच्या गोलंदाजीवरती अक्षयने इथे मात्र हवाई हल्ला, हवाई सफर चेंडूला घडवली आहे. चेंडू जाणार डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. या चेंडूवरती सुंदररित्या ड्राइव्ह मारलाय. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 29 वरती पोहोचली. 29 रन्स. 29 धावा धावफलकावरती आली आहे. चांगल्या रीतीने इथे अक्षय फलंदाजी करतोय. अक्षयचं शेवटच्या ओव्हर मध्ये पर्यंत राहणं गरजेचं असणार आहे. एका बाजूने इथे धावा बनवण्याचा जरूर त्याचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न नक्कीच चांगला आहे. षटकार आल्यानंतर इथे सिंगल धाव काढून नॉन स्ट्राइक एंड वरती जातोय. स्ट्राइक बॅट्समन वरती सुद्धा इथे थोडासा तो विश्वास ठेवतोय. बघूया ऋषांच्या बॅट मधून इथे एखाद 2 मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे. लेफ्टी ऍडव्हान्टेज जरूर या मैदानावरती आपण नेहमी पाहत असतो. ऋषांतने इथे फटका चांगला खेळला. मात्र डीप मिड विकेट मध्ये ओमकारला इथे मात्र सूर्यप्रकाश इथे त्याच्या डोळ्यावरती आलाय आणि इथे कॅच होऊ शकलेला नाही. या चेंडू जाणार 1 बाउन्स सीमारेषा पार. बारावा खेळाडू पाठवा. येथे मात्र काय घडलं, आज दिवसभर सूर्य नव्हता परंतु ओमकारकडे चेंडू आला तेव्हाच नेमका सूर्य थोडासा उघडलेला होता. आज मात्र संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. हवेमध्ये आपण पाहिलं तर धुकं सुद्धा जास्त आहे. येथे मात्र कॅच ड्रॉप होऊन येथे मात्र चौकार जातोय. धावसंख्या 4 ने येथे 33 वरती धावसंख्या पोहोचली.
गोलंदाज अनिकेत पुढे चेंडू घेऊन रुशांत येथे मात्र या चेंडूवरती बीट झालाय. चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी अनिकेतची. अनिकेतने मागील षटकामध्ये सुद्धा 3च धावा खर्च करत 1 विकेट मिळवली होती. 1 रनआउटची विकेट गेली होती. अचूक गोलंदाजी येते अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. या षटकातील पुढील चेंडू रुशांत खेळलेला फटका फाईन खेळलाय. चेंडू मात्र गेलाय लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या 1 ने होईल बदल. धावसंख्या पोहोचली आहे 34 वरती. 34 रन्स, 34 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकात. अनिकेत षटकार चौकार एकूण या षटकामध्ये 12 धावा त्याने खर्च केल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू अनिकेतचा. यॉर्कर लेनचा चेंडू सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. सिली पॉइंट मध्ये चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. 4 षटक पूर्ण 35 धावा धावफलकावरती. अजून 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 तरी धावा धावफलकावरती येणं खूप गरजेचं असणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला, श्री सारा एंटरप्राइजेस लोणघर या टीमला. 2 गोलंदाजांनी येथे आतापर्यंत 4 षटक पूर्ण केली आहेत. वरती आल्या तर गोलंदाज तिसरा इथे वापरलाय आद्य सप्लायर मातोळी या संघाने साक्षित पाटील. ओके, साक्षित पाटील लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू खराब चेंडूचा खरपूस समाचार. शॉर्ट ऑन पुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. धावसंख्या 6 ने 41 वरती पोहोचली आहे. चला चेंडू द्या. चेंडू मिळालेला नाहीये तर चेंडू दुसरा द्यायचा आहे. आज दिवस तिसरा आणि या तिसऱ्या दिवसातील येथे ही आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. जो संघ विजय होईल तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. तत्पूर्वी येथे मात्र अक्षयच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. 41 वरती धावसंख्या पोहोचली आहे. साक्षीत वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय, खात केलाय पहिल्या चेंडूवरती. आणखीन एक चेंडू येथे आखूड टप्प्याचा मात्र चेंडू दिशाहीन. लेग स्टंप वर येथे चेंडू होता.
इथे मात्र या चेंडूवरती वाईड आहे. वन बाउन्सरचा सुद्धा इथे इशारा पंचांकडून. वाईट चेंडूने येथे धावसंख्या 42 वरती पोहोचली आहे. 42 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. साक्षी टू अक्षय. अक्षयने खेळलेला फटका चेंडू मिड विकेटच्या दिशेने मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडूला मारलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. षटकार मारल्यानंतर अक्षय येथे सिंगल वरती विश्वास ठेवतोय. स्ट्राइक रोटेट करतोय. कारण हीच अक्षयची खासियत आहे. अगदी टेक्निकल फलंदाजी, खराब चेंडूवरती मोठे फटके, बिहाइंड विकेट सुद्धा अक्षय चांगल्या रीतीने ते स्ट्रोक खेळतो. पाखरण गावचा हा खेळाडू 9 सेकंडवरती आहे. 2 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय. तर ऋषांची बॅट इथे मात्र बोललेली नाहीये. साक्षीचा हा चेंडू, या चेंडूवरती फटका चांगला एक्झिक्यूट केला. चेंडू गॅप मध्ये वन बाउन्स चेंडू जाईल मंचावरती, सीमारेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. चौकार येतोय. धावसंख्येला उभारी मिळते. 46-47 वरती धावसंख्या येथे पोहोचली आहे. सिंगल धाव मात्र येथे आरामात पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी चान्स, परंतु एकच धावेवरती समाधान. धावसंख्या 48च्या घरांमध्ये पोहोचली आहे. 48 रन्स. 48 धावा धावफलकावरती. 48 धावा आल्या. चांगली कामगिरी इथे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन येथे मैदानावरती आहे. गोलंदाजासमोर, फलंदाज क्षेत्ररक्षकांसमोर सुद्धा थोडीशी डोकीदुखी होते. यावेळचा चेंडू वाईड लाईन वरती यॉर्क काढण्याचा प्रयत्न सफल झालाय. गोलंदाज साक्षी ती वाईड लाईन वरती यॉर्क केला होता. वाईड यॉर्कर. चेंडू येथे मात्र डॉट. षटकातील आता मात्र 48 धावा आल्या. शेवटचा चेंडू येणं बाकी. शेवटच्या चेंडूवरती ओव्हरपिच चेंडूला येथे मात्र दाखवलाय आसमान. काऊ कॉर्नर मधून येतोय चेंडू सीमारेषा बाहेर. मॅन फ्रॉम सांगली तालुका जत पश्चिम महाराष्ट्र. तब्बल 19 धावा या षटकामध्ये आल्या. कारण थांबून राहिल्यानंतर नक्कीच अक्षय एक खराब चेंडूची आतापर्यंत वाट पाहत होता. 2-3 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आले. धावसंख्या 54 पर्यंत पोहोचली आहे. शेवटचे षटक गोलंदाजी मार्क वरती आलेत. गोलंदाज ओमकार वरती येथे विश्वास दाखवलाय. चौथा गोलंदाज ओमकार 6व्या षटकासाठी आलाय. ओके, ऋषांची बॅट म्हणावी तशी बोललेली नाहीये. 2 चौकार त्याच्या बॅट मधून जरूर आलेले आहेत. गॅप स्ट्रोक त्याच्या बॅट मधून 2 चौकार आले होते. ओके, लेफ्टी टू लेफ्टी असंही चित्र मैदानावरती पाहायला मिळणार आहे. बालवीर चषकामध्ये याच फलंदाजाने येथे 50 धावा सुद्धा बनवल्या होत्या. ओके, हा चेंडू ओंकारचा. ऋषांतने खेळलेला फटका. चेंडू बिहाइंड विकेट. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर. मात्र शेवटच्या क्षणाला आहे ते मात्र चेंडू अडवलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, मात्र 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 56 रन्स. 56 धावा इथे धावफलकावरती आल्या. टेस्ट क्रिकेट मध्ये 56 धावांवरती 100 बनवलं होतं मिसबाह उल्ला. धावसंख्या इथे 56 आहे. तर गोलंदाज ओंकार सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ने इथे मारा करत असताना समोर फलंदाज ऋषांची बॅट आता मात्र बोलली आहे. चेंडूला अगदी आउट ऑफ द पार्क. डीप स्क्वेअर लेग मधून येतोय चेंडू सीमा
62 वरती धावसंख्या पोहोचली आहे. एक समाधानकारक धावसंख्या, चांगली धावसंख्या आपण म्हणूया येथे धावफलकावरती आले. ऋषांच्या बॅट मधून येथे मात्र षटकार आलाय. धावसंख्या 62 पर्यंत पोहोचली. पहिला 6 येथे ऋषांच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग येथे या दोन्ही बॅटर्सने केली आहे. चांगली पार्टनरशिप येथे या फलंदाजाने केली आहे. 15 धावांवरती येथे आपण जर पाहिलं 2 विकेट्स होत्या आणि त्यानंतर येथे मात्र या दोघांनी चांगली पार्टनरशिप बनवली आहे. ओमकार सपोळी चेंडू. आणखीन एक ऍक्शन रिप्ले स्ट्रोक ऋषांच्या बॅट मधून येतोय. दुसरा मॅग्निफिसंट शॉट. असे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आले. धावसंख्या 6 ने होईल बदल. 68 धावा धावफलकावरती आल्या. लगातार 3 षटकार जर ठोकले तर महेश यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. लगातार 3 षटकारांसाठी. या चेंडूवरती मोठा फटका येणार का? साइड चेंज करून इथे गोलंदाजीसाठी आले ओमकार. ऋषांतने उडवलाय तिसऱ्या चेंडूवरती. तिसरा षटकार. ऋषांची बॅट आता मात्र बोलली आहे. ओमकार वरती आणखीन दबाव. आणखीन एक. वा भाई वा. कडक षटकार. मध्ये आला आणि शेवटच्या ओव्हर मध्ये येथे मात्र कणखर फलंदाजी, कडक फलंदाजी, नो डाऊट फलंदाजी येथे त्याची पाहायला मिळते. चला मित्रांनो थोडस कोऑपरेट करा ना. चला सो प्लीज थोडस कोऑपरेट करा मित्रांनो. चला शेवटचा आणखीन एक. वा भाई वा. आलाय ऋषांच्या बॅट मधून 5 चेंडू वरती 5 दणदणीत खणखणीत असे षटकार.
धन्यवाद. 86 धाव संख्या येथे उभारली आहे. जिंकण्यासाठी 87 धावांची आवश्यकता असणार आहे आद्य सप्लायर मातोळ या संघाला. तब्बल 42 धावांवरती नाबाद राहून तब्बल 5 चेंडूवरती 5 षटकार येथे ठोकले. माफ करा, 44 धावा येथे त्याने वैयक्तिक बनवल्या. एकूण 5 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले. ओमकार वरती येथे मात्र हल्ला बोल केला, हल्ला चढवलाय. जबरदस्त येथे ऋषांची कामगिरी. कडक अशी फलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि याच कडक फलंदाजीच्या जोरावरती येथे 86 पर्यंत मजल मारली आहे. जिंकण्यासाठी टार्गेट दिले 87 धावांचं. पाहूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये या 87 धावसंख्येचा पाठलाग येथे कशा प्रकारे पूर्ण करतायत हे पाहणं. हॅलो चिक. सारा एंटरप्राइजेस लोणगर हा संघ या सामन्यामध्ये जर जिंकला तर त्या संघाचे ओनर प्रशांत दादा यांच्या माध्यमातून संघाला 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. जर हा सामना सारा एंटरप्राइजेस लोणगर हा संघ जर विजयी झाला तर. धन्यवाद.
षटकातून ती सुरुवात झाली. 19 धावा तब्बल त्या षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय 6व्या षटकामध्ये ओंकार वरती तब्बल 32 धावा कुठून काढल्या. 5 षटकार 1 डबल असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्याच बळावरती आतापर्यंत धावसंख्या 86च्या घरात जाऊन पोहोचल्या. विजयासाठी 87 धावसंख्येचं लक्ष उभं केलंय. रत्नाकर पाटील आणि तसेच सन्माननीय प्रसाद म्हात्रे केतकीचा मळा यांच्या माध्यमातून जर सारा एंटरप्राइजेस हा लोणगरा संघ जर जिंकला तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज संघाला देण्यात येईल. यावेळी सुरुवात पहिल्याच बॉल वरती उलट्या हाताने केला म्हणजे दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज सारा एंटरप्राइजेस लोणगर या संघाला दिलं जाईल. 20,000 रुपयाचा कॅश प्राइज तब्बल हा सामना जर सारा एंटरप्राइजेस लोणगर हा संघ जिंकला तर त्यांना दिलं जाईल. परंतु मैदानाकडे आपण लक्ष टाकूया. 87 धावसंख्येचं टार्गेट आहे. स्ट्राईक एंड वरती साक्षीत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रफुल्ल पाटील पिंट्या ही सलामीची जोडी आपण पाहतोय. परंतु वेगवान गोलंदाज द्रुतगती गोलंदाज संकल्पाचा मारा आपण पाहतोय. पहिला बॉल त्यांनी योग्य टप्प्यावरती टाकला. यावेळचा बॉल प्रॉपर टायमिंग. चेंडू चाललाय सरळ मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ दी पाक. षटकार डगआउट मध्ये राहणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल. मागच्या बॉल वरती षटकार आलाय. 6 धावा मागच्या षटकाराने धावफलकावरती लागल्यात. 6 रन्स ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती संकल्प वरती केलेलं आक्रमण हे आक्रमण आता पाहायला मिळतं. साक्षीची बॅट या मॅच मध्ये बोलेल का? कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा एक त्याने षटकार ठोकला होता. हा बॉल इथे आपण पाहतोय प्रॉपर ब्लॉक होल्ड पद्धतीचा बॉल. अगदी आपण जर पाहिलं तर बॅट अँड पॅड मध्ये जाऊन पडला अगदी खोलात आणि त्याचमुळे हा बॉल डॉट चालला. 0-6-0 हे सध्याचं 3 बॉल वरचं सूत्र आपण पाहतोय. 87 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट जर करायचं असेल तर इकडे साक्षीत आणि पिंट्याला मैदानावरती राहावं लागेल. तेव्हा कदाचित जाऊन या धावसंख्या मित्र म्हणेन बदल्या जाऊ शकतात. अन्यथा सारा एंटरप्राइजेस लोणगरा संघ इकडे विजय होईल. कारण त्यांनी धावा जास्त बनवल्यात. यावेळचा आणखीन एक बॉल अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिडकावून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पाक आलाय. हा दुसरा षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागली. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ संपला आणि 12 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या. आणखीन एक बॉल मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट डीप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका. साक्षीत पाटील ऑन दी फायर नाव. चेंडू चौकार. धावसंख्या 16च्या घरात पोहोचते. 16 रन्स विदाउट लॉस. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ इकडे संपुष्टात आलाय. धावा येणार नाहीयेत असं म्हटलं जात होतं. परंतु इथे साक्षीत पाटीलने ते सर्व वे मात्र फेल ठरवलेत. धावा त्याने बनवल्यात. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत आणि धावा बनवण्यात तो मात्र यशस्वी ठरला. शेवटची मॅच आहे. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये दाखल होणारा 6वा संघ इकडे मात्र पाहायला मिळेल. परंतु कोणता 6वा संघ असेल हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा संकल्प सज्ज झाला. यावेळचा स्ट्रोक चिप केलाय आणि चेंडूला मात्र आपण पाहतोय वाईट लॉंग ऑफच्या डोक्यावरतून मारलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लगातारचा हा दुसरा चौकार.
आपण पाहतोय 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. साक्षीत पाटीलचा खेळ बऱ्याच दिवसांनी या मैदानामध्ये आपण पाहतोय. साक्षीत पाटीलचा खेळ आपण दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये पाहिला. साक्षीत पाटीलचा खेळ अलिबाग प्रीमियर लीग पाहिला, अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पाहिला, पीएनपी चषकामध्ये पाहिला. परंतु त्याच वेळेला आता जिथे अद्द सप्लायर्स मात्रोळी संघाला सुद्धा गरज आहे धावसंख्येची, त्यावेळी आता खारेपाट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा साक्षीत पाटीलची या मॅच मध्ये बॅट बोलण्यास सुरुवात झाली आहे. 20 धावा आतापर्यंत त्याने वैयक्तिक बनवल्यात. लगातार जर 3 षटकार ठोकले प्रफुल्ल पाटील पिंट्याने तर सन्माननीय मंगेशदा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज इकडे प्रफुल्ल पाटील पिंट्यांसाठी लगावलं गेलं. प्रफुल्लचे चाहते अलिबाग मध्ये आहेत, प्रफुल्लचे चाहते अगदी रायगड आणि महाराष्ट्रभरात सुद्धा आहेत. त्यामुळे इथे खेळ मित्र म्हणेन ऍज अ कॅप्टन पिंट्याला करणं गरजेचं आहे. मागची मॅच विसरून आता या मॅच मध्ये खेळायचं आहे. मागे काय घडलंय हे विसरून आता या इनिंग मध्ये खेळायचं आहे. पहिला बॉल हलक्या हाताने इकडे टक करत असताना ऑन साइड वरती मारला. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने ही धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावरती होतात. काटेकी टक्कर मैदानावरती आपण पाहतो कारण दोन्ही संघ चांगले आहेत. ज्या दोन्ही संघाने आजच्या दिवसातील पहिली मॅच खेळली होती ते 2 संघ मैदानावरती लढतात. आजच्या दिवसातील शेवटची मॅच इकडे मात्र खेळतात. काही संघ इकडे मैदानावरती खेळले पहिल्या दिवसापासून. काही संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले तर काही संघ आपण पाहतोय इथे पराभवाच्या छायेत गेलेत, म्हणजे या स्पर्धेपासून मुकलेत. परंतु त्याच वेळेला अगदी आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानावरती चालू आहे. 21 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या. या वेळचा फटका आपला फटका 440 वोल्टचा झटका. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा हे मात्र इकडे दाखवून दिलं. साक्षीत पाटील असाच चांगला खेळाडू, असाच चांगला लेफ्ट हँडर बॅटर बनलेला नाहीये. त्याने अगदी आपल्या येणाऱ्या कमी वयामध्ये आणि कमी खेळामध्ये आपलं नाव लौकिक केलंय आणि ते मात्र तो दाखवून देतो मैदानावरती. मागचा बॉल सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला. आता सेन्सिबल खेळ. षटकार आल्यानंतर सिंगल येणं जसं सौरभदा म्हणतो कितीही चांगलं ते इकडे साक्षीत करत होता, परंतु या वेळच्या बॉल वरती सिंगल आलेलं नाहीये. डॉट आला. चालू शकते कारण मित्र म्हणेन षटकार मारण्यापेक्षा जास्तीत जास्त मॅच मध्ये विकेट वरती राहणं गरजेचं आहे आणि ते साक्षीत करतोय. या वेळचा बॉल बॅटची आउटसाइड एज घेऊन लॉंग स्टॉप रिजन, शॉर्ट लॉंग स्टॉप रिजन म्हणजे शॉर्ट थर्डमॅन मध्ये चालला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू आडवेन तद्वरती पुन्हा एकदा या चेंडूवरती धाव येणार नाहीये. आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉल मध्ये 7 धावा येथे खर्च केल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती 27 लागली आहे. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चकवून आणखीन एक बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री. वेलकम 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 फॉर पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकल्या. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड. 31 रन 31 धावा धावफलकावरती. 31 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 31 धावा आतापर्यंत या मुलाच्या वाट्यामध्ये साक्षीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा स्ट्रोक हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल लांब चाललाय. क्षेत्ररक्षकापासून 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री. चौकारासाठी येतो.
लागली आहे ती म्हणजे 35. पहिल्या षटकामध्ये 20, दुसऱ्या षटकामध्ये 15 अशा 35 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. येणारे 24 बॉल आणि 52 धावसंख्येची गरज. 24 बॉल 52 ची अजूनही गरज आहे. जोपर्यंत प्रफुल्ल पाटील आणि साक्षीत पाटील मैदानावरती राहील इथे हृदयाची धडधड 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 इकडे वारत राहील. कारण हे दोन खेळाडू कधीही मॅच जिंकून जातील हे सारा एंटरप्राइजेस लोणकर संघाच्या खेळाडूंना माहित नाहीये. त्यामुळे आतापर्यंत धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर साक्षीतने अगदी वेगाने पुढे नेलाय. 35 धावा धावफलकावरती लागल्या. 24 बॉल 52 धावा. पहिला बॉल हलक्या हाताने सेन्सिबल खेळ मैदानावरती आपण पाहतोय. हीच तर गरज आहे. अगदी समोरचा खेळाडू जर धावा बनवतोय मग समोरच्या खेळाडूने म्हणजेच त्याचा साथी फलंदाजाने इकडे त्याला स्ट्राईक रेटवरती आणणं गरजेचं आहे आणि ते आता प्रफुल्ल मैदानावरती करतोय. ज्यावेळी गरज आहे जिथे मोठे फटके मारण्याची तिथे मोठे फटके प्रफुल्ल मारत असतो, परंतु जिथे गरज आहे सेन्सिबल खेळ करण्याची तिकडे सेन्सिबल खेळ इथे आतापर्यंत प्रफुल्लने केला. मागच्या बॉलवरती सिंगल आले आणि सिंगलच्या सहाय्याने 36 धावा धावफलकावरती. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी अजून 23 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज आहे. 23 बॉल 51 धावा. 87 ची गरज होती आणि तिथे मात्र धावसंख्येचा आलेख आता 36च्या घरात पोहोचला. संकल्प पुन्हा एकदा इथे सज्ज झाला ज्याने पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्यात. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे पंचांनी सांगितलंय इट्स अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 37 वरती पोहोचेल. म्हणजे येणारे 23 बॉल अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी 50 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्या. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. 37 धावा धावफलकावरती. मैदानावरती अगदी त्याच खडूस वृत्तीने आणि राकट वृत्तीने साक्षीत पाटील मैदानावरती खेळतोय. आणखीन एक बॉल इकडे हवेत चाललाय आणि पाहता पाहता आणखीन एक बॉल सीमा रेषा पार आलाय. हा मॅग्निफिसंट स्ट्रोक षटकार. काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर काही जण पॅरलल स्ट्रोक म्हणतात तर काही जण पॅरलल स्ट्रोक म्हणतात आणि तो पॅरलल स्ट्रोक इकडे साक्षीच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. आणखीन एक फटका 6 धावा देऊन जातोय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे 43च्या घरात. 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 22 चेंडू आणि विजयासाठी 44 धावा अजूनही इथे बनवायच्या आहेत. आणखीन एक स्ट्रोक. यावेळी कल्पकता आणि कल्पकता इकडे मात्र पाहायला मिळाली. पाहता पाहता आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेरच्या अजून एक आपण पाहतोय जसा चेंडू समोर पडला एक्स्ट्रा कव्हर वरती आग लावणारा आणि हृदयाच्या वरती जे जखमा झाल्यात त्याच्यावरती मीठ चोळणारा हा चौकार आपण पाहतोय. कारण तब्बल 47 धावा धावफलकावरती लागल्यात. संघाच्या प्रमुख गोलंदाजावरती इकडे आक्रमण केलं जात आहे. आक्रमण आणि आक्रमण. यावेळचा आणखीन एक, परंतु चेंडू इकडे
हॅलो चेक हॅलो 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 चेक थोडासा आवाज द्या डीजे हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक यावेळचा चेंडू पुन्हा एकदा प्रफुल्लच्या बॅट मधून ऐन मोक्याच्या वेळी आला मोठा फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतो जाऊन पोहोचल्यात आता 54च्या घरात. 54. लाईट आली आणि त्यामुळे आता जर रिव्ह्यू घेतला तर तो मिळेल म्हणजे टेक्निशियन टीम पुन्हा एकदा वर्क करण्यासाठी ओके. यावेळचा बॉल चॉप केलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मात्र पाहायला मिळतंय. जर हाताला हा बॉल लागला नसता तर कदाचित चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा गेला असता. परंतु या चेंडूवरती सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 55 धावा धावफलकावरती होतात. 55 रन्स ऑन स्कोर कार्ड. 14 बॉल आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. 14 बॉल आणि विजयासाठी 32चं समीकरण अजूनही शिल्लक आहे. यावेळचा बॉल सोडून दिलाय पुन्हा एकदा. पंचांनी मात्र गोलंदाजावरती दंड ठोठावलाय कारण एक्स्ट्राच्या स्वरूपातली धाव इथे धावफलकावरती लागली जाईल. येणारे अजूनही 14 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 31 धावसंख्येची. 56 धावा धावफलकावरती. अब तक 56. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत फंबल होतील तदवरती सिंगल या बॉल वरती भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 57 धावा धावफलकावरती. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 30 धावा बनवायच्या. ज्या 30 धावा मागच्या षटकामध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये ज्या 32 धावा आल्या होत्या त्या तर म्हणेन मी आता शिल्लक राहिल्या त्याच बनवाव्या लागतील. इकडे पुन्हा एकदा मनोज सज्ज झालाय. चेंडू घेऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय आणि पाहता पाहता हा बॉल मात्र चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बारा बॉल आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 26 धावा 26 धावा 12 बॉल हे समीकरण आता शिल्लक राहिलंय. चला बॉल मैदानावरती पुरवा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सागर पाटील गोट्याला आमंत्रित केलंय. सागरच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. 12 बॉल विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 26 बनवायच्या. तर या 26 धावा 12 चेंडूंमध्ये कशा रीतीने बनवल्या जातील. प्रफुल्लच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. मी मगाशी म्हणालो की जिथे गरज आहे तिथे सेन्सिबल खेळ आणि जिथे आक्रमकता हवी आहे तिथे आक्रमकता त्याने आतापर्यंत दाखवली आहे. त्यामुळे आता जे काही करायचं आहे मित्रमंडळी इथे 7 शुभमला सुद्धा चांगली द्यावी लागेल. यावेळचा बॉल टर्न होऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट वरती आलेला नाहीये. डॉट चाललाय हा बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 11 बॉल विजयासाठी 26 धावा हे समीकरण इकडे मात्र शिल्लक आहे. पुन्हा एकदा सागर चेंडू घेऊन सज्ज झाला.
या वेळचा बॉल ओव्हर पिच होता, परंतु एक सिंगल या बॉल वरती मिळाली आहे. इकडे मात्र प्रफुल्लने सांगितलं म्हणजे जे काही करायचे आता ते मी प्रयत्न करेन, कारण आपण म्हणतो ना की कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. आता कॅप्टनला कॅप्टन नॉक करावा लागेल, कॅप्टन फारी खेळावी लागेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर शॉर्ट बट स्वीट ही खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे, परंतु येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. 10 बॉल 25 धावा हे समीकरण पुन्हा एकदा आपण पाहतो धावफलकावरती आहे, म्हणजे 62 धावा धावफलकावरती लागल्यात. 87 चा पाठलाग केला जातोय. लाईट कृपया बंद करा, गाडी किंवा ओके. पुन्हा एकदा 10 बॉल आणि विजयासाठी 25 हे समीकरण आहे. 10 बॉल 25 धावा, 25 धावा 10 बॉल हे समीकरण आता पुन्हा एकदा प्रफुल्लच्या खांद्यावरती अगदी आहे. यावेळचा स्क्वेअर कट आहे, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज प्रफुल्ल पाटील पिंट्या मैदानाच्या बाहेर. वैयक्तिक 12 धावसंख्येचे खेळ करून प्रफुल्ल मैदानाच्या बाहेर परततोय. साक्षीतने 44 धावा ठोकल्या, तो मैदानाच्या बाहेर परतला. ओपनिंग फलंदाज इथे सलामीला आलेले फलंदाज मैदानाच्या बाहेर परतले, तर नवीन फलंदाज अनिकेत येतोय फलंदाजीसाठी. नेहमी मी पाहतो ज्या वेळी खारपाट प्रीमियर लीग असू द्या, या लीग मध्ये अनिकेतचा समावेश नेहमी आपण जर पाहिलं तर प्रफुल्लच्या टीम मध्ये असतो आणि त्याचमुळे आता इथे आपण पाहतोय बिग विकेट, बिग ब्लो, कारण प्रफुल्ल सारख्या फलंदाजाला इकडे मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. मनोजने तिकडे तो झेल पकडला आणि प्रफुल्ल बाद झाला. आता नवीन बॅटर अनिकेत मैदानावरती येतोय. या संघामध्ये एकच कमी आहे, म्हणजे ती म्हणजे लेफ्ट हँडर बॅटर. त्यामुळे ती खंत घेऊन खेळत असताना यावेळी उलट्या हाताने प्रयत्न, परंतु हा प्रयत्न आता इथे पुन्हा एकदा पंचांकडे सोपवलाय, कारण पंचांकडे लाऊड अपील, वाईट वाचवण्याचा प्रयत्न कदाचित असावा, परंतु त्याच वेळेला पंचांनी सांगितलं डॉट बॉल चाललाय, म्हणजे येणारे तिसऱ्या पंचांकडे हा रिव्ह्यू आता सोडलाय, म्हणजे व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू इकडे घेतला. हा बॉल वाईड आहे की नाही आहे ते आता इकडे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिला आहे, त्यामुळे आता हा बॉल वाईड आहे की नाही आहे ते बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. त्यामुळे इथे आता ते पाहिलं जाईल की हा बॉल वाईड आहे की नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, म्हणजे आता रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट होईल. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे आता 8 आणि 8 बॉल मध्ये गरज आहे ते म्हणजे 25 धावसंख्येची. 8 बॉल 25 धावा हे समीकरण आहे. इथून एखाद मोठा फटका म्हणजे षटकार आला तर समीकरण चेंज होईल, चौकार आला तर समीकरण बॅटिंग करणाऱ्या टीम साठी चेंज होईल. परंतु मित्र म्हणेन डॉट बॉल आले तर पुन्हा एकदा हे दृश्य वाढेल, कारण ज्या संघाने गोलंदाजी करणाऱ्या संघाला पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेत ढकललं होतं, त्या संघाला पुन्हा एकदा आपण जर पाहिलं त्या संघाने म्हणजे जो संघ पराभवाच्या छायेत ढकलला, ज्या संघाने पराभवाच्या छायेत ढकललं होतं त्या संघाने आता इकडे आदर्श प्लेयर्स मातोळी संघाला बॅकफुट वरती ढकललाय, कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. 8 बॉल विजयासाठी 25 चं समीकरण इकडे आपण पाहतोय. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय फुलर लेनचा आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल भेटेल, येणारे 7 बॉल 24 धावसंख्येची गरज. 7 बॉल 24 धावा हे समीकरण पुन्हा एकदा शिल्लक आहे.
पुन्हा एकदा आता समीकरण 7 बॉल विजयासाठी 24 अद्य सप्लायर्स मातोळी संघाला बनवायच्या. या वेळचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल इथे मात्र डॉट चाललाय. म्हणजे षटक संपले. या षटकामध्ये फक्त आल्या धावा, त्या म्हणजे 2 आणि विकेट आली एक. येणारे आता समीकरण 6 बॉल आणि 24 धावसंख्येचं. स्क्रीन आपण ते इक्वेशन पाहत आहोत. 6 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या. आता या 24 धावा बनवल्या जातील का, हा सुद्धा प्रश्न इकडे विचारला जातोय. कारण महत्वपूर्ण आता प्रत्येक बॉल आहे. सहा बॉल आणि विजयासाठी 24 समीकरण आपण पाहतो. 6 बॉल 24 धावा, 24 धावा, 6 बॉल. षटक क्रमांक शेवटचं हाताळण्यासाठी, 6वं षटक हाताळण्यासाठी पार्थ आलाय. पार्थ याचा पहिला बॉल. यावेळचा पहिलाच बॉल समोर एक्झिक्यूट केला. फटका चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स सोबत इव्हन रोप चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. म्हणजे येणारे 5 बॉल आणि विजयासाठी अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 20 धावा. प्रत्येक बॉल इकडे महत्वपूर्ण आणि निर्णायक आहे. आखूड टप्प्याचा बॉल आडवा बाटने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय आणि आता फलंदाज अनिकेत होईल बाद. नवीन बॅटर आपण पाहतो मैदानावरती. 4 बॉल 20 धावसंख्येची गरज असताना ओमकार लेफ्ट हँडर बॅटर. ओमकार मात्र मैदानावरती आला. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. कदाचित हवेच्या प्रवाहाविरुद्ध फलंदाजी, प्रवाहासोबत फलंदाजी करायची आहे. या अगोदर उजव्या हातांना प्रवाहाविरुद्ध फलंदाजी करायची होती, परंतु आता हवेच्या साहाय्याने फलंदाजी करावी लागेल. फक्त बॅटवरती इकडून मात्र मित्र म्हणेन बॉल घेणं गरजेचं आहे. जर कदाचित साक्षीतने केलेला खेळ इकडे आठवला ओमकारने तर 20 धावा लांब नाही आहेत. चार बॉल आणि विजयासाठी 20 धावसंख्येची गरज. 4 बॉल 20 धावा, 20 धावा, 4 बॉल. हा बॉल मित्र म्हणेन निर्णायक आहे. यावेळचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूवरती पोहोचलाय, विकेट पकडली, फलंदाज बाद.
षटकार चौकार आला तर समीकरण चेंज होईल, परंतु त्याच वेळेला जर डॉट बॉल आला तर मग समजा मॅच संपली आहे. यावेळचा बॉल समोर पुन्हा एकदा मारलाय. आणखीन एक चेंडूवरती विकेट मिळाली असती म्हणजे हॅट्रिक मिळाली असती, परंतु इथे सिंगल भेटेल. म्हणजे आता सुपर 5 मध्ये सुपर 8 मध्ये आणखीन एक संघ दाखल होईल. पहिली मॅच ज्या संघाने गोलंदाजी करणाऱ्या संघाला हरवलं होतं, आता गोलंदाजी करणारा संघ मी तर म्हणेन इकडे कमबॅक करतोय, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत या सामन्याचं प्रेडिक्शन लावणं मी तर म्हणेन डोक्याची घंटा. यावेळचा बॉल आणखीन एक हवेत चालला, आणखीन एक आता विकेट मिळेल आणि आता शेवटचा एक बॉल विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. तर आपण पाहतोय शेवटचा एक बॉल आणि सुपर 8 मध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ आपण पाहतोय. त्याचं नाव आहे सारा एंटरप्राइजेस लोणगर, ज्याने आतापर्यंत 87 धावा इकडे डिफेंड करण्यात यश मिळालंय. जिथे साक्षीत पाटील खेळत होता असं वाटलं आव्हान कठीण होऊन बसलंय गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, परंतु त्याच वेळेला तिकडे साक्षीत बाद झाला आणि आता हा सामना यावेळी इकडे मात्र पुन्हा एकदा ट्विस्ट, कारण वाईड आला. एक बॉल अजून प्रतीक्षा करावी लागेल, कारण शेवटचा बॉल आहे आणि आता या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारा 6वा संघ आहे तो म्हणजे सारा एंटरप्राइजेस लोणगर. वेल प्लेड अँड हार्ड लक अद्य सप्लायर्स मातोळी. याच दरम्यान आद्य न्यायिक प्रतिष्ठान आयोजित खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी दादांचे निकटवर्तीय तथा